कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांना आज मी आमच्या स्वाधार नगरमधील जे कुष्ठरोगी बांधव आहेत, समाजापासून घरच्यापासून वंचित असणाऱ्या या कुष्ठरोगी बांधवांना मासिक महिन्याला आम्ही 1500 रुपये कोल्हापूर महापालिकेतर्फे मंजूर केलेले आहेत। 57 कुष्ठरोगी बांधवांना गेली 6 महिने त्यांचं जे अनुदानाची रक्कम आहे 5,13,000 रुपये अद्यापपर्यंत दिलेली नाही। त्याचबरोबर जो ड्रेनेज पाईपलाईनचा घोटाळा झालेला आहे कसबा बोर्डामध्ये, त्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे साई प्रसाद संजय वराळे ह्याला मात्र या अधिकारी जे आहेत महापालिकेचे बळवंत सूर्यवंशी, नेत्रदीप सरनोबत, जयश्री अंकारे, सुनील चव्हाण, त्याचबरोबर कलावती मिसाळ, राहुल रोकडे या सर्वांनी मिळून 2 दिवसामध्ये हे जे 72,16,396 रुपये 2 दिवसात त्याचं अदा केलेले आहेत। ही मग माहिती अधिकारात माहिती घेतलेली आहे। आणि ह्या बांधवांचे मात्र 6 महिने हे कर्मचारी, हे अधिकारी 5,13,000 रुपये त्यांना देऊ शकत नाहीत। त्यामुळं या 2-3 दिवसात जर हे पैसे दिले नाहीत तर कुष्ठरोगी बांधवांना घेऊन या अधिकाऱ्यांना त्या 70 लाखामध्ये जी यांनी टक्केवारी घेतलेली आहे, ह्या 5 लाख रुपये 13,000 रुपयाची जी काही टक्केवारी होईल ती कुष्ठरोगी बांधवांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना आम्ही कमिशन वाटप करणार आहे। यांचं जे टक्केवारीप्रमाणे कमिशन वाटप करणार आहे। एवढा मोठा घोटाळा करून हे अधिकारी नामेनिराळे राहिलेले आहेत। यांच्यावर फौजदारी केलेली नाही, काही निलंबित झाले आहेत पण यांच्यावर अजून फौजदारी केलेली नाही। आयुक्तांनी, प्रशासकांनी त्यांनी ताबडतोब फौजदारी करावी आणि माझ्या कुष्ठरोगी बांधवांची राहिलेली रक्कम या सर्वांनी द्यावी। या सर्व रकमेचा चेक संजय सरनाईक यांनी काढलेला आहे आणि ती ऑनलाईनला माहिती, सिस्टीमला माहिती लपवून ठेवलेली आहे। चेक काढलाय, त्यानं सही केलेलं आहे 70 लाखावर आणि तशाच पद्धतीचा हा 5,13,000 रुपयाचा चेक तिने अद्यापपर्यंत काढलेला नाही। त्यामुळं ह्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतोय आणि कुष्ठरोगी बांधवांना घेऊन या 3-4 दिवसामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या दारात आम्ही धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करणार आहे। याची नोंद घ्यावी म्हणून प्रशासकांना आम्ही हे आज निवेदन दिलेलं आहे।